IBN लोकमत सुद्धा तुमच्या सगळ्यांसोबत साजरा करतय नवलोत्सव। नवलोत्सव साजरा करत असताना वास्तवाचा विसर सुद्धा IBN लोकमत कधी पडू देत नाही। एकीकडे महिला वेगवेगळी क्रांतीची शिखरं पार करत असताना, विकास करत असताना, प्रगती करत असताना, दुसरीकडे याच महाराष्ट्रामध्ये अतिशय शर्मेची गोष्ट आहे ती म्हणजे होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्या। आणि या प्रश्नावर विशेष आपण चर्चा करण्यासाठी लेक लाडकी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे प्रतिनिधी, सामान्य नागरिक आपल्या सोबत सहभागी होत आहेत आणि त्या सोबतच मान्यवर पाहुणे आहेत। पाहुण्यांची ओळख करून घेऊया। आपल्या सोबत आहेत स्त्री भ्रूण हत्या हा प्रश्न ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ऐरणीवर आणला, आवाज बनले आहेत त्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे आपल्या सोबत आहेत। या सोबतच मुंबईमधल्या एक नामवंत डॉक्टर नंदिता पालशेतकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। चेंबूरमधून आलेल्या डॉक्टर अक्काताई पाटील आपल्या सोबत आहेत। अक्काताईंचा लढा आहे तो अंगावर काटा आणणार आहे, कारण त्यांच्या मुलीचा झालेला जो मृत्यू आहे त्यानंतर तिला न्याय मिळावा यासाठी अक्काताई न्यायालयीन लढाई देत आहेत आणि ही सगळी लढाई आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आता आपल्या सोबत आणखी एक विशेष पाहुणे आहेत ते म्हणजे कर्नल सुधीर नाफड। कर्नल साहेबांची जी कथा आहे ती खरोखर प्रत्येकासाठी एक धडा ठरावी अशी कथा आहे। पत्नी पतीचं सगळं काम करत असते, त्याची काळजी घेत असते, पण कर्नल सरांनी त्यांच्या पत्नीची जी काळजी घेतली होती आजारपणात आणि आपल्या मुलींना या सगळ्या काळात वाढवलं होतं, ही कहाणी त्यांच्याकडून विचारणार आहोत आपण। आणि आता ते समाजकार्य जे करतायत ते सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाच्या पाहुण्या म्हणजे आपल्या सोबत आहेत डॉक्टर शीतल आमटे, विदर्भातल्या महिलांचा आवाज म्हणूया आपण, या क्षणाला प्रतिनिधित्व करतायत त्या, आणि खासदार सुप्रियाताई सुळे या सुद्धा आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये असणार आहेत। त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। आणि याच मुद्द्यावर आपले एक प्रेक्षक आहेत, त्यांना मला सगळ्यांना ओळख करून द्यायला आवडेल। प्रशांत आपल्या सोबत आहे आणि प्रशांतने आदिवासी भागातल्या 50 मुली, ग्रामीण भागामध्ये नगरमध्ये प्रशांत तुमचं काम चालतं, तिथे 50 मुली तुम्ही दत्तक घेतलेल्या आहेत। शिक्षणाचा मुद्दा सुप्रियाताईंनी म्हणला हा अगदी मूलभूत मुद्दा आहे। हा प्रयोग तुम्ही हाती घेतलात, का वाटलं की या मुलींना दत्तक घेतलं पाहिजे आणि त्यांना शिकवलं पाहिजे? नाही, यामध्ये दोन गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात। मुळातच स्त्री हा विषय आपला जो चालू आहे त्या दृष्टीनं आमच्या घरातच एक घटना घडली होती की माझ्या वडिलांची बहीण म्हणजे माझी आत्या, त्यांचं लग्न झालं आणि 7 दिवसानंतर त्यांचे पती वारले आणि ते वारल्यानंतर त्यांना पुन्हा माहेरी यावं लागलं। माहेरी येत असताना त्यांनी पूर्ण घरासाठी झोकून दिलं। याच्यात मनात असं घर करून राहिली माझ्या गोष्ट ही, कारण वडील नेहमी तळतळ करायचे, आम्हाला सांगायचे, कुटुंबात आम्ही एकत्र बसल्यानंतर सांगायचे की समाजव्यवस्थेची बळी माझी ताई ठरली। ते ताई म्हणायचे बहिणीला, कारण त्या काळी 60 वर्षापूर्वी पुनर्विवाह करणं हे शक्य नव्हतं आणि वडिलांना वाटायचं की तिचा पुनर्विवाह झाला असता, कारण सगळ्या भावना दाबून मारून 60 वर्ष ती माहेरी राहिली। अशी एक घटना। आणि दुसरी, मी कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर ज्यावेळेस परिसरात फिरायला लागलो, पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे काही इलेक्शन असतील असतील त्या निमित्ताने मी फिरायचो आणि त्यावेळेस मी प्रत्येक ठिकाणी काही झोपडीमध्ये जायचो, काही वस्तीवरती जायचो, तर तिथं अनेक महिला समोर यायच्या, अनेक विधवा असायच्या आणि त्या विधवा असताना कडेवर एक बाळ, चिटकलेली 2-3 बाळं असं, आणि ते आशाळभूतपणे माझ्याकडे बघायचे की कोणीतरी देव आलाय काय आपल्या घरी आणि काहीतरी आपल्याला करेल। बोलायत नव्हत्या काही, परंतु आशाळभूतपणे बघायचे आणि त्या याच्यातनं एक मनात सतत असं हे होत होते की आपण काहीतरी केलं पाहिजे। आणि असंच एका घरात गेल्यानंतर एक आई मला त्या परिसरात फिरत असताना कळकळून सांगत होती की माझ्या मुलीचं एकच मुलगी होती तिला, माझ्या मुलीचं शिक्षण होणार नाही, खूप हुशार मुलगी आहे ती मुलगी तिला सांगत होती आईला की तू कशासाठी कोणासमोर, असं तिच्या भावनेत ती सांगत होती, परंतु आई तिचं म्हणणं मला सांगत होती। आणि असंच मग गाडीतनं येताना मी विचार करत राहिलो की आपण असं अस्वस्थ किती दिवस व्हायचं, नुसताच अस्वस्थ होतो किंवा ते प्रश्न अंगावर येतात असं म्हणायचं, काहीतरी केलं पाहिजे। म्हणून मी एक 10-12 वर्षापूर्वी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान स्थापन केलं होतं। त्या माध्यमातून जवळजवळ 50 मुलींना दत्तक म्हणणार नाही, कारण शैक्षणिक पालकत्व असा त्या ठिकाणी मी प्रयोग वापरला की त्यांची शिक्षणाची, राहण्याची, त्यांच्या कपड्या लागण्याची सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करायची, ही भावना मी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना सांगितली आणि आम्ही तो उपक्रम तिथं राबवला।